कोल्हापुरात लिव्हिनमध्ये राहणाऱ्या प्रियकर प्रेयसीमध्ये लग्नावरून वाद झाला। प्रेयसीने लग्नाला नकार दिल्याने प्रियकराने रागाच्या भरात चाकूने भोसकल्याची खळबळजनक घटना घडली। ही घटना मंगळवारी दुपारी सरनोबतवाडी येथील अमृतनगर परिसरात भाड्याच्या घरात घडली। समीक्षा नरसिंगे ही सतीश मारुती यादव याच्यासोबत लिव्हिनमध्ये राहत होती। समीक्षाला चाकूने भोसकून हल्लेखोर सतीश मारुती यादव हा पसार झाला। त्याच्यावर गांधीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय। नेमकी ही घटना कशी घडली पाहुयात। तर समीक्षा नरसिंगे ही आयशू राजेंद्र अंपल या मैत्रिणीसह सरनोबतवाडी येथील भाड्याच्या घरात राहत होती। त्या दोघी इव्हेंट मॅनेजमेंटचं काम करत होत्या। समीक्षा ही गेली 6 महिन्यांपासून सतीश यादव सोबत लिव्हिनमध्ये राहत होती। सतीशने तिच्याकडे लग्नाचा तगादा लावलेला, परंतु समीक्षाचे 4 वर्षांपूर्वीच लग्न झाले होते। कौटुंबिक वादामुळे ती पतीसोबत राहत नव्हती। हाच वाद न्यायप्रविष्ट असल्यामुळे तिने लग्नास नकार दिला। याच गोष्टीवरून त्यांच्यामध्ये रोजच वाद होत असे। याच वादातून त्याने समीक्षाला ती राहत असलेलं सरनोबतवाडी येथील भाड्याचं घर रिकामं करण्यास सांगितलं। गेल्या 4 दिवसांपासून कसबा बावडा येथे आईकडे समीक्षा आणि तिची मैत्रीण आयशू या दोघी राहत होत्या। त्या मंगळवारी सरनोबतवाडीच्या घरातील साहित्य आणण्यासाठी दुचाकीवरून गेल्या होत्या। साहित्याची आवराआवर करताना तिने सतीशला फोन केला। त्यानंतर तो काहीच क्षणात तिथे पोहोचला आणि पुन्हा तो तिच्याकडे लग्नाचा तगादा लावून समीक्षासोबत वाद घालू लागला। यावेळी मैत्रिणीने वाद सोडवण्याचा प्रयत्न केला। वाद विकोपाला जाताच राग अनावर होऊन सतीशने समीक्षाला चाकूने भोसकलं। त्यामुळे तिच्या छातीत खोलवर जखम होताच समीक्षा चाकूसह कोसळली। याहून क्रूरतेचा कळस म्हणजे रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या समीक्षाला सतीशने लाथा मारल्या। एवढंच नाही तर त्या दोघींना तशाच अवस्थेत टाकून त्याने हॉलचं दार बाहेरून बंद करून निघून गेला। आयशू अंपले हिने त्यानंतर अभिषेक सोनावणे या मित्राला फोन करून बोलवून घेतलं। त्यानंतर या दोघींनी गंभीर जखमी अवस्थेतील समीक्षाला खासगी रुग्णालयात दाखल केलं। पुढे CPR मध्ये तिला उपचारासाठी दाखल करण्यात आलं, मात्र उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी स्पष्ट केलं। सतीश यादव याची पार्श्वभूमी गुन्हेगारी स्वरूपाची असून तो शिवाजी पेठेत क्लब चालवतो। त्याला दुसरे काहीतरी काम कर असा सल्ला समीक्षाने दिलेला, परंतु तो ऐकत नसल्याने तिने लग्नाला नकार दिला आणि याच वादातून तिचा दुर्दैवी बळी गेल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे। या घटनेनंतर पळालेला सतीश मोबाईल बंद करून लपलाय। त्याच्या शोधासाठी गांधीनगर पोलिसांसह स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची 2 पथके रवाना झाली आहेत। सतीश यादव हा गावाकडे फारसा नसतो, तर घरी आई आणि भाऊ असतो। तो काय करतो, कुठे राहतो याची फारशी माहिती कुटुंबियांनाही नाही। तो अविवाहित असून त्याच्या कृत्याचा आतापर्यंत घरच्यांना मनस्तापच जास्त झाल्याचं पोलीस चौकशीत पुढे आलंय। 7 वर्षांपूर्वी समीक्षाच्या वडिलांचं निधन झालं। तिची आई मासे विक्री करून उदरनिर्वाह करते, तर समीक्षा इव्हेंट मॅनेजमेंटचे काम करून कुटुंबाला हातभार लावत होती। तिच्या खुनामुळे कुटुंबाचा आधार हरपला असून या घटनेने आई आणि भावंडांना मोठा धक्का बसलाय। रुग्णालय परिसरात नातेवाईकांनी केलेला आक्रोश उपस्थितांचे काळीज पिळवटणारा होता। लोकमत.com साठी कोल्हापूरहून दुर्वा दळवी यांचा रिपोर्ट।